हॅलो एव्हरीवन, तर नम्रता मेहत्री या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पुलाव राईस। तर त्यासाठी लागणारे साहित्य कांदा, टोमॅटो, काजू, फ्लॉवर, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे चिरून। दोन वाटी मी तांदूळ घेतलेला आहे, बासमती तांदूळ, दही घेतलेले आहे, बटाटे घेतलेले आहे आणि खडे मसाला घेतलेला आहे। तर आपण हा प्रेशर कुकरमध्येच बनवणार आहोत पुलाव। तर त्यासाठी मी एका कुकरमध्ये मी तेल ॲड केलेलं आहे, जिरे ॲड करायचे आणि खडे मसाले ॲड करायचे। हे चांगले परतून घ्यायचे। त्याच्यानंतर कांदा ॲड करणार आहोत, तो चांगला परतून घ्यायचा। तो लालसर भाजला गेला तर त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची, चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण काजू ॲड करत आहोत। नंतर चांगलं हे भाजून झाल्यावर कांदा, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत आणि हे चांगलं परतून घ्यायचं। तर इथे आपण सगळ्या व्हेजिटेबल्स टाकणार आहोत। तर इथे मी मटार ॲड करत आहे आणि ती चांगली परतून घ्यायची। फ्लॉवर ॲड करत आहे, गाजर ॲड करत आहे, शिमला मिरची ॲड करत आहे, बटाटा ॲड करत आहे आणि हे सगळं व्हेजिटेबल्स मिक्स करून घ्यायचे चांगले। ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। आणि हे चांगलं परतून घ्यायचं आणि झाकण लावायचं आहे। हे भाज्या शिजवण्यासाठी वाफेवरच शिजवायच्या आहेत या। तर ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड केलेला आहे मी 2 चमचे, 1 चमचा लाल तिखट ॲड करत आहे आणि हे चांगलं मिश्रण एकत्र करून घ्यायचे। पुदिना आणि कोथिंबीर मी ॲड केलेली आहे। आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून खाली लागू नये म्हणून, आणि हे वाफेवरच शिजवून घ्यायचं। तर हे बघा, तर ह्याच्यामध्ये मी दही ॲड केलेलं आहे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि हे शिजवून घ्यायचे व्हेजिटेबल्स। तर इथे आपले व्हेजिटेबल्स शिजलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण तांदूळ ॲड करत आहोत। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी 2 वाट्या तांदळाला 2 वाटी पाणी ॲड करत आहे। तर इथे कट्टाकट्टीच पाणी ॲड करायचं आहे आपल्याला, जेणेकरून भात मऊ होणार नाही, मोकळा होऊन जाईल। तर आपल्याला मीडियम गॅसवर हा पुलाव शिजवायचा आहे आणि फक्त 2च शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर नक्कीच ट्राय करून पहा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।